पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतम्. येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम्. विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतञ्च अद्वैतभावपटुता हितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एव. श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोऽस्तु तुभ्यं. श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं. शरणागतदीनार्थ परित्राणपरायणे सर्वस्याहरते देवी मुक्ताबाई नमोस्तुते. विचारचंद्रोदय दुसरे कलेचा आपण विचार पाहत आहोत. प्रपंच आरोप अपवाद ही दुसऱ्या कलेचं नाव आहे. त्या ठिकाणी आपण काल दोह्याचा विचार केलेला आहे. त्यामध्ये 3 दोहे आहेत. प्रपंच आरोप अपवाद करे निष्प्रपंच वस्तु ब्रह्म जानिके वस्तु माया अधिक भानिये. ब्रह्म माया संबंध रो जीव ईश भेद 3 शटये अनादिता में ब्रह्मानंद मानिये. वस्तु में अवस्तु कथन कर आरोप बाधी अवस्तु कथन अपवाद जानिये. गुरु प्रसाद यह युक्ति जानी पीतांबर तमत जकार जार निज जानिये. प्रपंच आरोप अपवाद निष्प्रपंच करे वस्तू ब्रह्म जानिके म्हणजे प्रपंचाचा आरोप आणि अपवाद हा दुसरा हे कशा करता करायचा आहे आपणाला हा विचार सांगू लागले. तर हे आपणाला म्हणजे कशा करता करायचं आहे तर ब्रह्म असणारं हे निष्प्रपंच कसं आहे. ब्रह्माची निष्प्रपंचता सिद्ध करण्याकरिता ब्रह्माची निष्प्रपंचता सिद्ध करण्याकरिता आपणाला हे प्रपंचाचा आरोप आणि अपवाद या कलेचा विचार करायचा आहे. पाठीमागे ब्रह्मज्ञान होण्याकरता ज्या गोष्टीचा विषय सांगितलेला आहे की ब्रह्मज्ञान कशाने होतं तर म्हणले दृढ अप्रोक्ष ज्ञान होतं. मग दृढ अप्रोक्ष ज्ञानाकरता कशाचा विचार करायचा होता. 3 गोष्टीचा विचार सांगितला. जड आपलं जीव जगत आणि प्रपंच या 3 गोष्टीचा विचार करा तुम्हाला ब्रह्मज्ञान होईल. त्यापैकी 2 चेतन भाग सोडून आपण एका असणाऱ्या प्रपंचाचा विचार करत आहोत. प्रपंच असणारा हा जड आहे. 2 चेतन आहेत. त्यापैकी प्रपंच जो चेतन आहे आपलं जड आहे या प्रपंचाचा विचार कशासाठी करायचा तर प्रपंचाचा विचार केल्याच्या नंतर निष्प्रपंच असणारा जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माची सिद्धी करण्याकरता प्रपंचाचा विचार आहे. कारण जसं सुख कशात आहे हे सांगण्याकरता अगोदर तुम्हाला दुःख काय आहे हे कळणं जरुरीच आहे. कारण दुःख कशात आहे हे जर नाही कळालं तर सुख काय कळेल. हे जसं आहे जसं एखादा विद्वान मनुष्य असेल तर या विद्वान माणसाची किंमत कळण्याकरता अगोदर अज्ञानी कोण कोण आहेत हे कळलं पाहिजे ना. अज्ञानाची ओळख झाली पाहिजे. हे अज्ञानी कसे आहेत हे कळालं पाहिजे. अज्ञानाची सिद्धी झाली पाहिजे. याच्याकरिता मग आपणाला कळेल. तसं ब्रह्म असणारा हे निष्प्रपंच आहे हे सिद्धी करत असताना सप्रपंच असणारा जो प्रपंच आहे त्याचा विचार आपण केला पाहिजे. मग या असणाऱ्या प्रपंचावर आरोप या शब्दाचा अर्थ काय आहे तर वस्तूच्या ठिकाणी अवस्तूचं कथन याला काय म्हणायचं आरोप असं म्हणायचं. ब्रह्मरूप वस्तू आहे आणि या ब्रह्मरूप वस्तूच्या ठिकाणी अज्ञान तत्कार्य रूप अवस्तू म्हणजे प्रपंच याचं कथन करणं म्हणजे आरोप किंवा अध्यारोप म्हणा. अशा प्रकारे त्याचं वर्णन केलेलं आहे. तर हा विषय आपण काल पाहिलेला आहे.
म्हणून या ठिकाणी 3 भेद, ब्रह्म, माया, जीव, ईश्वर 4 झाले, त्यांचा संबंध 5 आणि त्यांचा भेद 6. ब्रह्म, माया 2, त्यांचा संबंध 3, जीव, ईश्वर 2 आणि त्यांचा भेद 3, असे 6 पदार्थ अनादी सांगितलेले आहेत. या 6 अनादी पदार्थामध्ये ज्याच्यावर आरोप, वस्तूचा जो वस्तूच्या ठिकाणी आरोप केलेला आहे त्याचा बाद करून वस्तूचं कथन, याला अपवाद असे म्हणतात. आणि हे सगळं आरोप आणि अपवाद हे जर जाणायचं असेल तर ते गुरुच्या प्रसादाशिवाय कोणीही जाणू शकत नाही. गुरुचा प्रसाद जर नाही मिळाला तर आपणाला याचं ज्ञान होणार नाही. म्हणून श्री गुरुच्या कृपेशिवाय कोणतीही गोष्ट प्राप्त होऊ शकत नाही. आता शुद्ध ब्रह्माविषयी प्रपंचाचा आरोप कशा पद्धतीनं झाला, कधी झाला, याचं वर्णन करत असताना पंडित पितांबरजी आपल्या गुरुच्या प्रसादानं सांगतात, अनादि शुद्ध ब्रह्माविषयी अनादि कल्पित प्रकृती आहे. जसं ब्रह्म अनादि आहे तसं ती प्रकृती देखील अनादि आहे. हे सांगण्याकरता तर तुम्हाला ब्रह्म, माया आणि त्यांचा संबंध अनादि सांगितला. मायेचा संबंध ही अनादि आहे. आणि तो कोणता संबंध आहे तर तो तादात्म्य संबंध आहे. तीस प्रकृति का ब्रह्म के साथ अनादि तादात्म्य संबंध है, कहिए कल्पित भेद सहित वास्तव अभेद है. म्हणजे या प्रकृतीचा ब्रह्माशी कोणता संबंध आहे तर तादात्म्य संबंध आहे. तादात्म्य संबंधाचा अर्थ काय? वास्तव अभेद आणि कल्पित भेद. कल्पित भेद आणि वास्तव अभेद हे सांगण्याकरता आणि त्यांचा संबंध आहे त्याला तादात्म्य संबंध असं म्हणतात. कल्पित भेद आणि वास्तव अभेद हा जो संबंध आहे तर ह्याला कोणता संबंध म्हणायचं? तादात्म्य संबंध असं म्हणतात. पहा, सो प्रकृति, माया और अविद्या 3 प्रकार की है. ती प्रकृती असणारी जी प्रकृती आहे ती प्रकृती, माया, अविद्या, अशा पद्धतीनं तिला 3 प्रकारची प्रकृतीला 3 प्रकार की प्रकृती, प्रधान प्रकृती रूप विभाग को पावती है. तीच प्रकृती 3 प्रकारला पावते. त्याच्यामध्ये प्रकृती ही तमप्रधान आहे, माया शुद्ध सत्वगुणाने युक्त आहे आणि अविद्या मलिन सत्वगुणाने युक्त आहे. शुद्ध सत्वगुण कशाला म्हणतात? ज्या ठिकाणी सत्वगुणाने तमगुण आणि रजगुण या दोन्ही गुणाला दाबलेला आहे आणि केवळ सत्वगुण असणारा हा जागृत आहे किंवा सत्वगुण प्रधान त्या ठिकाणी आहे. उदाहरणामध्ये पंडित पितांबरजींनी याच्याकरता दृष्टांत दिला. काय झालं म्हणे, 2 असणारे राजे होते, एक क्षत्रिय और शूद्र रूप मंत्री से. क्षत्रिय आणि शूद्र रूप मंत्री आहेत. या दोघांपेक्षा ब्राह्मण असणारा हा ब्राह्मण रूप असणारा राजा आहे. तर तो राजा जसं रजोगुण आणि तमोगुणाला दाबणार आहे त्याच पद्धतीनं त्यांच्याकडून तो डगमगणार नाही किंवा त्यांच्या गुणामुळे त्याच्यावर त्याचा काय प्रभाव होणार नाही असा राजा, त्याला म्हणायचं सत्वगुण. मलिन सत्वगुणामध्ये 2 असणारे शूद्र रूप राजे मिळून एका ब्राह्मण रूप मंत्र्याला ज्या पद्धतीनं दाबतात त्या पद्धतीनं असा दबलेला जो सत्वगुण आहे की ज्याचं काही चालत नाही असा सत्वगुण म्हणजे मलिन सत्वगुण. आणि तमप्रधान प्रकृती आहे. त्यामध्ये आता ईश्वर आणि जीवाचा विचार सांगतात. जीव कसा आहे? अनेक आहेत, ईश्वर एक आहे. ईश्वर सर्वज्ञ आहे, जीव अल्पज्ञ आहे. ईश्वर व्यापक आहे, जीव परिच्छिन्न आहे. जीव असणारा दुःखरूप विचारसागरामध्ये याच्याविषयी विचार आलेला आहे की जीव असणारा कसा आहे बाबा, तर जीव म्हणले अल्पज्ञ आहे, परिच्छिन्न आहे, दुःखरूप आहे. अशा पद्धतीनं जीवाचा विचार केलेला आहे. का तर या असणाऱ्या जीवाची उपाधी ही मलिन सत्वगुण युक्त असणारी अविद्या आहे आणि मलिन सत्वगुण युक्त अविद्या असल्यामुळे जीव नाना आहेत. आता ईश्वराच्या बाबतीमध्ये ईश्वर केला तर मायेमध्ये ब्रह्माचं पडलेलं प्रतिबिंब त्याला काय म्हणतात? जगत करता ईश्वर. आणि अविद्येमध्ये ब्रह्माचं पडलेलं प्रतिबिंब त्याला काय म्हणतात? जीव म्हणतात. आता पहा, शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे वाद आहेत. त्यापैकी बिंब प्रतिबिंबवाद, अवच्छेदवाद आणि आभासवाद. जीवाची व्याख्या करत असताना प्रतिबिंबवादाच्या दृष्टिकोनातून वेगळी आहे, अवच्छेदवादाच्या दृष्टिकोनातून वेगळी आहे, आभासवादाच्या दृष्टिकोनातून वेगळी आहे. प्रत्येकाचे जे काही विचार मांडणारे
जे काही ग्रंथकर्ते आहेत किंवा जे काही तत्वज्ञ आहेत किंवा जे काही शास्त्रज्ञ आहेत, वाचस्पती मिश्र असेल, विद्यारण्य स्वामी असतील, अनेक असणारे आपले कोणी जे काही ग्रंथकार आहेत, त्या ग्रंथकाराचा विचार केला, जीवाची व्याख्या त्यांच्या पद्धतीने सांगितलेली आहे. अविद्येमध्ये पडलेलं ब्रह्माचं प्रतिबिंब, त्याला काय म्हणायचं? अल्पज्ञ जीव. आता याच्याकरता जर आपल्याला उदाहरण सांगायचं असेल की जसं एखादं स्वच्छ पाणी आहे, स्वच्छ पाण्यामध्ये सूर्याचं पडलेलं प्रतिबिंब जसं स्वच्छ दिसतं तसा ईश्वर आहे, आणि गढूळ झालेल्या पाण्यामध्ये जसं सूर्याचं प्रतिबिंब गढूळ दिसतं तशा पद्धतीनं हा जीव आहे. म्हणजे गढूळ झालेल्या पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब दिसतं, पण कशा पद्धतीनं? तर म्हणले गढूळ झालेलं दिसतं. आणि स्वच्छ पाण्यामध्येही ईश्वराचं प्रतिबिंब दिसतं, त्या ब्रह्माचं, ते स्वच्छ दिसतं. तसं आता ईश्वराविषयी विचार, जीवाविषयी विचार सांगतात पहा. सो ईश्वर और जीव भी अनादि कल्पित है. आता ईश्वर आणि जीव हे देखील कसे आहेत? म्हणले अनादि कल्पित आहेत. तिनमें ईश्वर की उपाधि माया एक है और अपेक्षिक व्यापक है. तिसमें ईश्वर भी एक है और व्यापक है. आता ईश्वर व्यापक आहे, माया अपेक्षिक व्यापक आहे. म्हणजे ईश्वराच्या ब्रह्माच्या दृष्टीने माया ही परिच्छिन्न आहे, पण जगाच्या दृष्टीने माया व्यापक आहे, म्हणून त्याला अपेक्षिक व्यापक असं म्हणतात. आता पहा आपण, आता इथून आपला विषय झाला होता जीव आणि ईश्वराचा. आता ईश्वराची व्याख्या झाल्यानंतर जीवाचं पहा. जीव की उपाधि अविद्या नाना है और परिच्छिन्न है. आता ईश्वराची उपाधी एक आहे, त्यामुळे ईश्वर किती आहेत? म्हणले एक आहे. और जीव की उपाधि नाना है और परिच्छिन्न है. जीव की उपाधि क्या है? जीव की उपाधि नाना है. क्यों? जीव की उपाधि नाना है इसलिए तो जीव नाना है ना. म्हणजे जीवाची उपाधी नाना आहेत म्हणून त्या उपाधीच्या योगानं जीव देखील कसे झाले? अनेक झाले. म्हणजे जीवाच्या ठिकाणी अनेकत्व हा धर्म कायम राहिला. आणि दुसरी गोष्ट, जीव असणारा परिच्छिन्न आहे. परिच्छिन्न या शब्दाचा अर्थ देशाविषयी, कालाविषयी ज्याची परिच्छिन्नता आहे. म्हणजे कसं? ईश्वर जसा सर्व ठिकाणी व्यापक आहे तसा जीव सर्व ठिकाणी नाही ना. जीव जर एका स्थानावर असेल, समजा जीव पंढरपूरमध्ये जरी असेल तर तो काशीमध्ये राहू शकणार नाही, काशीमध्ये असेल तर पंढरपुरात राहू शकणार नाही. पण ईश्वर काशीमध्ये आहे आणि पंढरपुरातही आहे. ही जशी ईश्वराची व्याप्ती आहे तसं जीवाची व्याप्ती नाही, म्हणून जीव परिच्छिन्न आहे. तिसते जीव भी नाना है और परिच्छिन्न है. तीन जीव ईश्वर का अनादि कल्पित भेद है. आता त्या जीव आणि ईश्वराचा अनादि कल्पित भेद आहे तो कसा? पहा. सृष्टि से पूर्व जो जीवन की उपाधि अविद्या जीवन के कर्म सहित ही माया विषय लीन होई के रहती है. पूर्वी, सृष्टीच्या पूर्वी जीवाची उपाधी असणारी अविद्या ही जीवाच्या कर्मासहित मायाविषयी लीन होऊन राहती है. म्हणजे ही अविद्या कुठं राहते? तर म्हणजे मायेच्या ठिकाणी राहते. कधी? सृष्टीच्या पूर्वी. जीव उत्पन्न होण्याच्या अगोदर त्या जीवाची उपाधी कुठं राहते? तर म्हणजे मायेच्या ठिकाणी. कसं? लीन होऊन राहत असते. सो माया सुषुप्ती विषय अविद्या की नाही ब्रह्म से भिन्न प्रतीत नाम सिद्ध होवे नाही. तर ती माया सुषुप्ती विषयी अविद्येप्रमाणे ब्रह्माहून भिन्न प्रतीत होते का? होत नाही. म्हणजे सुषुप्ती कालाविषयी, सुषुप्ती कालामध्ये ब्रह्माहून भिन्न असणारी ती सिद्ध होत नाही. जसं एखादा मनुष्य जर समजा झोपलेला आहे, झोपल्याच्या नंतर त्याचे इंद्रिय काम करतात का? काहीच काम करत नाहीत. मग ते इंद्रिय कुठे गेले? कुठे गेले इंद्रिय? तर ते म्हणले सुषुप्तीमध्ये लीन झाले. कुठे गेले? तर झोपेमध्ये. झोपेमध्ये काहीच करता येत नाही. सुषुप्ती अवस्थेमध्ये या शरीराच्या जेवढ्या म्हणून कोणत्या क्रिया आहेत त्या क्रिया होतात का? क्रिया होत नाहीत. काय होतात? तर इंद्रिय लीन झालेले असतात. सुप्त असणारे इंद्रिय सुप्त झालेले असतात, त्यामुळे त्याला सुषुप्ती असं म्हटलेलं आहे. तसं सुरुवातीला जीवाच्या अगोदर या जीवाच्या कर्मासहित ही असणारी अविद्या मायामध्ये काय होते? लीन झालेली होती. म्हणजे केवळ काय होती? मायाच होती.
जसं अविद्या मायेमध्ये लीन झालेली आहे तसं ही माया देखील ब्रह्माच्या ठिकाणी लीन झालेली होती. म्हणजे तिची स्वतंत्र असं प्रतीती काय होती का? नव्हती. होती पण प्रतीती होती का? नाही. आता झोपल्याच्या नंतर इंद्रिय आपले आहेत, पण इंद्रिय असून देखील ते कार्य करतात का? कार्य करत नाही. तसं माया होती पण मायेचं कार्य सुरुवात झालं होतं का? नव्हतं. अविद्या होती पण अविद्येचं कार्य सुरू झालं होतं का? नाही. सृष्टीच्या पूर्वी अविद्या ही मायेमध्ये लीन आहे, माया ब्रह्मामध्ये लीन आहे. आणि मग सृष्टीच्या अगोदर काय होतं? या ते सृष्टि से पहले सजातीय विजातीय स्वगत भेद रहित एक ही अद्वितीय सच्चिदानंद रूप ब्रह्म था. म्हणून सृष्टीच्या अगोदर एकच सजातीय विजातीय स्वगत भेदरहित एक ही अद्वितीय सच्चिदानंद ब्रह्मरूप था. आता पहा तुम्ही काय म्हटलेलं आहे. अनादि कल्पित भेद कसा आहे हे सांगण्याकरता तुम्हाला त्याचे उदाहरण द्यायला लागलेले आहेत. अनादि कल्पित भेद कसा आहे? जीव आणि ईश्वर यांच्यामध्ये भेद आहे, तो अनादि. पण कसा भेद आहे? कल्पित. म्हणजे वास्तवा भेद पण कल्पित भेद. याला तादात्म्य संबंध म्हणतात. तर सृष्टीच्या पूर्वी जीवाची उपाधी अविद्या ही मायेमध्ये लीन होती, मायारूपी उपाधी ईश्वराच्या ठिकाणी लीन होती. आणि ईश्वराच्या ठिकाणी लीन असल्यामुळं ह्या मायेची प्रतीती, लीन असलेल्या पदार्थाची प्रतीती होणार नाही. सुषुप्तीमध्ये आपल्या शरीराची कोणती क्रिया होते का? होत नाही. त्याच पद्धतीनं पूर्वी सजातीय विजातीय एकच असणार ब्रह्म होतं. सजातीय म्हणजे या ब्रह्माच्या जातीचा दुसरा कोणताही पदार्थ नाही. विजातीय म्हणजे काय? या ब्रह्माहून दुसरा कोणती जात नाही, त्याला विजातीय भेद म्हणतात. आणि स्वगत भेद म्हणजे जसं स्वतःच्या ठिकाणी एखाद्या झाडाला फळ फूल पान अशा प्रकारचा जो भेद असतो तो ब्रह्म हे अवयवीच्या ठिकाणी स्वगत भेद आहे. पण निरावयवाच्या ठिकाणी स्वगत भेद असतो का? नाही. ब्रह्म निरावयव आहे, त्याच्यामुळे त्याच्या ठिकाणी हा कोणत्या प्रकारचा भेद नाही. सजातीय भेद नाही म्हणजे पारमार्थिक सत्तेमध्ये असणार ब्रह्म. पारमार्थिक सत्ता सोडली तर जगामध्ये दुसरी कोणती सत्ता नाही, म्हणून पारमार्थिक सत्तेचा जगात दुसरा कोणता पदार्थ नाही, म्हणून सजातीय भेद नाही. विजातीय भेद म्हणजे या सत्तेला सोडून दुसरी सत्ता कोणती नाही, म्हणून पारमार्थिक सत्तेतला जगात दुसरा कोणताच पदार्थ नाही, म्हणून सजातीय भेद. या पारमार्थिक सत्तेला सोडून दुसरी कोणतीच सत्ता नाही, म्हणून विजातीय भेद नाही. आणि स्वगत भेद म्हणजे निरावयव असल्यामुळं ब्रह्माच्या ठिकाणी स्वगत भेद नाही. ब्रह्म कसा आहे? सच्चिदानंद स्वरूप आहे. पाहता 30 ब्रह्म को सृष्टि के आरंभ विषय जीवन के परिपक्व भये कर्मरूप निमित्त से मैं एक हूँ सो ब्रह्म बहुरूप हो ऐशी इच्छा भई. आता जे असणार ब्रह्म स्वगत सजातीय विजातीय भेद रहित होतं त्या ब्रह्माच्या ठिकाणी सृष्टीच्या प्रारंभाला जीवाच्या परिपक्व झालेल्या कर्माच्या निमित्तानं, आता सृष्टीचा निमित्त करणारा जो ईश्वर आहे तो अभिन्न निमित्त उपादान कारण असणारा या ब्रह्माच्या ठिकाणी तो जीवाचे सगळे कर्म कसे झाले? कर्म परिपक्व झाले. आणि परिपक्व झालेल्या म्हणजे 30 ब्रह्म को सृष्टि के आरंभ विषय जीवन के परिपक्व भय कर्मरूप निमित्त से मैं एक हो सो बहुरूप हो ऐसी इच्छा भई. म्हणजे त्या असणाऱ्या ब्रह्माला जीवाच्या कर्माच्या निमित्तानं, कारण सुरुवातीला जीवाची उपाधी अविद्या ही जीवाच्या कर्मासहित मायेमध्ये लीन झाली होती. त्यामुळं जी असणारी अविद्या जीवाच्या कर्मासहित मायेच्या ठिकाणी विलीन झाली होती, त्या असणाऱ्या कर्माची परिपक्व झाल्यामुळं कर्मरूप निमित्त से, त्या कर्मरूप निमित्ताने मैं एक हूँ सो बहुरूप हो म्हणजे एकोहम बहुश्यामहा ऐशी इच्छा भई. अशा प्रकारची इच्छा त्या असणाऱ्या जीवाला झाली. कुणाला? म्हणजे कुणाला इच्छा झाली? ही ब्रह्माला झाली. तीस इच्छा से ब्रह्म की उपाधि माया विषय क्षोभ होई के
क्रम ते आकाश, वायु, तेज, जल और पृथ्वी ये पंचमहाभूत उत्पन्न हुए. पहा, आता सुरुवातीला काय झालं की त्या ब्रह्माच्या सृष्टीच्या आरंभाविषयी जीवाच्या परिपक्व झालेल्या कर्मरूप निमित्तानं त्या ब्रह्माच्या ठिकाणी मी एक असून बहुश्या मी एक आहे, मी अनेक व्हावं अशा प्रकारची काय झाली इच्छा झाली. त्या इच्छेमुळं पुन्हा ब्रह्माची उपाधी मायाविषयी काय झाला, क्षोभ झाला. आणि मायेविषयी शोभ होऊन क्रम ते आकाश, वायु, तेज, जल और पृथ्वी ये पंचमहाभूत उत्पन्न भये. आणि मग अशा प्रकारचा शोभ झाल्याच्या नंतर मायेच्या ठिकाणी मग हे पंचतत्व असणारे उत्पन्न झाले. तिनका पंचीकरण नाही भया था, त्यांचं काही पंचीकरण झालेलं नव्हतं. मग तब अपंचकृत थे, तर ते त्यावेळेला कसे होते, अपंचकृत होते म्हणले. त्यावेळेला ते कसे होते, अपंचकृत होते. आणि अपंचकृत असल्याच्या नंतर मग मात्र ते नंतर पुन्हा काय झाले, पंचकृत झाले. सुरुवातीला ते अपंचकृत होते. पंचकरण नाही भयाता तब अपंचकृत थे, तिन ते समष्टी व्यष्टी रूप सूक्ष्म सृष्टी होई के. त्यांच्यापासून नंतर समष्टी आणि व्यष्टी रूप अशा प्रकारची सूक्ष्म सृष्टी झाली. त्याच्यानंतर पीछे ईश्वर की इच्छा असे जब तिनका पंचीकरण भया, त्याच्यानंतर ईश्वराच्या इच्छेने त्यांच्यामध्ये पंचीकरण झालं. तब सो भूत पंचकृत भये. आणि मग ते असणारे पुन्हा जे अपंचकृत पंचमहाभूत होते ते ईश्वराच्या इच्छेनं काय झाले, पंचकृत झाले. तीन ते समष्टी व्यष्टी रूप स्थूल सृष्टी भई. आणि मग त्याच्यानंतर त्यांची ईश्वराच्या इच्छेनं पंचकरण झालं आणि मग असणारी स्थूल सृष्टी निर्माण झाली. काय काय झालं पहा, जी ईश्वराचा अनादि कल्पित भेद याचं वर्णन करत असताना सुरुवातीला जीवाची उपाधी अविद्या, ही अविद्या कर्मसहित मायाविषयी लीन झाली. ही माया सुषुप्तीच्या ठिकाणी सुषुप्तीविषयी अविद्ये की नाही ब्रह्मामध्ये काय झाली, लीन झाली. त्याची प्रतीतीमध्ये सिद्धी होऊ शकली नाही. याच्यानंतर सुरुवातीला ब्रह्म सजातीय, स्वगत सजातीय, विजातीय भेद रहित होतं, एकच ब्रह्म. त्याच्यानंतर पुन्हा या ब्रह्माला जीवाचे कर्म असणारे परिपक्व होऊन त्या कर्माच्या निमित्तानं मी एक आहे आणि व्हावं अशा प्रकारची इच्छा झाली. त्याच्यानंतर ब्रह्माची उपाधी असणारी माया, मायाविषयी शोभ झाला आणि 5 असणारे महाभूत निर्माण झाले. या असणाऱ्या 5 महाभूताचं पंचीकरण झाले नव्हतं, ते अपंचीकृत होते. त्याच्यानंतर समष्टी व्यष्टीरूप सूक्ष्म सृष्टी झाली. अगोदर सूक्ष्म झाली, सूक्ष्म झाल्याच्या नंतर मग ईश्वराच्या इच्छेनं यांचं काय झालं, पंचीकरण झालं. त्याच्यानंतर समष्टी व्यष्टीरूप स्थूल सृष्टी झाली. 3 मे समष्टी व्यष्टीरूप या सृष्टीच्या ठिकाणी समष्टि स्थूल सूक्ष्म कारण प्रपंच का अभिमानी जीव की दृष्टि से ईश्वर है और व्यष्टि स्थूल सूक्ष्म कारण प्रपंच का अभिमानी जीव है. पाहता समष्टि स्थूल सूक्ष्म कारण प्रपंचाचा अभिमानी जीव की दृष्टि से ईश्वर है और व्यष्टि स्थूल सूक्ष्म कारण प्रपंच का अभिमानी जीव है. जीवाच्या दृष्टीनं समष्टी स्थूल सूक्ष्म कारण प्रपंचाचा अभिमानी ईश्वर आहे आणि व्यष्टि स्थूल सूक्ष्म कारण प्रपंच का अभिमानी कोण आहे, जीव आहे. पहा, 3 में ईश्वर सर्वज्ञ होणे ते नित्यमुक्त है और जीव अल्पज्ञ होणे ते बद्ध है. त्याच्या ठिकाणी ईश्वर कसा आहे, नित्यमुक्त आहे आणि जीव कसा आहे, जीव असणारा अल्पज्ञ असल्यामुळे जीव काय आहे, बद्ध आहे. इस रीति से शुद्ध ब्रह्म विषय प्रपंच का आरोप हुआ. अशा रीतीनं शुद्ध ब्रह्माविषयी प्रपंचाचा काय झालेला आहे, आरोप झालेला आहे. कशा पद्धतीनं, की ज्या पद्धतीनं ही अविद्या आहे, ही अविद्या जीवाची उपाधी असणारी अविद्या, या असणाऱ्या अविद्येच्या
मायेमध्ये लीन झाली. ती माया ब्रह्माच्या ठिकाणी सुरुवातीला सगत देवीच्या ते भेद ब्रह्म होतं, त्या ब्रह्माच्या ठिकाणी अविद्येमध्ये असणारा आपलं हा जीव असणारा, जीवाच्या कर्म परिपक्व झाल्यामुळं पुन्हा त्यांच्या निमित्तानं ब्रह्माच्या ठिकाणी इच्छा झाली. त्या इच्छेमुळे मायेमध्ये एक क्षोभ झाला. मायेमध्ये एक क्षोभ म्हणून वायू, तेज, जल, पृथ्वी पंचमहाभूत उत्पन्न झाले. पंचमहाभूतामुळे त्यांचं पंचकरण आणखी झालेलं नव्हतं, अपंचकृत अवस्थेला होते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये समष्टी, व्यष्टी, रूप, स्थूल, सूक्ष्म सृष्टी झाली. त्याच्यानंतर पुन्हा ईश्वराच्या इच्छेनं पंचकरण झालं आणि हे पंचमहाभूत निर्माण झाले. आणि त्याच्यानंतर समष्टी, व्यष्टी, रूप, स्थूल सृष्टी झाली. त्याच्यामध्ये समष्टी, स्थूल सूक्ष्म कारण प्रपंचाचा अभिमानी ईश्वर आहे आणि व्यष्टी, स्थूल सूक्ष्म कारण प्रपंचाचा अभिमानी जीव आहे. त्याच्यामध्ये ईश्वर हा सर्वज्ञ असल्यामुळे नित्यमुक्त आहे आणि जीव हा अल्पज्ञ असल्यामुळे बद्ध आहे. इस रीति से शुद्ध ब्रह्म विषय ब्रह्म प्रपंच का आरोप हुआ. अशा रीतीनं शुद्ध ब्रह्माविषयी प्रपंचाचा आरोप झाला. पहा आता पुढे, यह आरोप सत्य है वा मिथ्या है. म्हणले हा आरोप खरा आहे का खोटा आहे? तर म्हणले यह आरोप जेवरी विषय सर्प की न्यायी और साक्षी विषय स्वप्न की न्यायी और दर्पण विषय नगर के प्रतिबिंब की न्यायी मिथ्या है. तर हा जर केलेला जो आरोप आहे, दोरीवरला जसा साप खोटा आहे, रज्जूवरला सर्प खोटा आहे, बिंब प्रतिबिंब वादाप्रमाणे दर्पणामध्ये असणारा नगराचं प्रतिबिंब हे खोटं आहे आणि स्वप्नाप्रमाणे साक्षीविषयी स्वप्न जसं हे खोटं आहे, तशाप्रमाणे हा प्रपंच हा आरोप कसा आहे? मिथ्या आहे. आता दोरीवरील सर्प, रज्जू सर्प, दोरीवरील रज्जू म्हणजे दोरी. आता रज्जूवरला जो सर्प आहे हा सत्य आहे का मिथ्या आहे? बरं, हा होता का? नव्हता. हा दिसला कसा? मंद अंधकार आदी दोषामुळं हा दोरीच्या ठिकाणी सर्पाची प्रतीती आली. त्याच्यानंतर दर्पणाविषयी दर्पणाची उपाधी समोर धरल्यामुळं ग्रीवास्थ मुखाचंच प्रतिबिंब जसं त्याच्यामध्ये पडतं तसं आरशासमोर असणारं नगर हेच त्या प्रतिबिंबामध्ये दिसतं, म्हणून ते कसं आहे? मिथ्या आहे. यह आरोप किससे होवे है. हा आरोप कशामुळे होतो? तर म्हणले हा आरोप अज्ञानामुळे होतो. यह आरोप कब का और काहे को हुआ होवेगा. यह विचार कैसे होवे. हा आरोप कधी झालेला आहे आणि काबर होईल, काबर झाला, याचा हा विचार कसा होईल? तर त्याचं उत्तर सांगतात, कोई जैसे, त्याच्याविषयी उदाहरण, जैसे कोई पुरुष के वस्त्र ऊपर तैल का दाग लगा होवे, तिसको जाने के ताकू मिटावने का उपाय किया चाहिए, और यह दाग कब का काहे को लगा होवेगा, इस विचार का कछु प्रयोजन नहीं है. तैसे यह प्रपंच का आरोप कब का और काहे को होवेगा, इस विचार का भी कछु प्रयोजन नहीं है, परंतु इसकी निवृत्ती का उपाय करना योग्य है. पंडित पितांबरजी सांगतात की ज्या पद्धतीनं हा आरोप कधी झाला, काबर झाला, हा विचार करण्यापेक्षा जसं एखादा कोणी पुरुष आहे म्हणले आणि त्या पुरुषाच्या शरीराला तेलाचा डाग लागला. आता तेलाचा डाग लागल्याच्या नंतर हा डाग कधी लागलेला आहे, काबर लागला, कसा लागला, हा विचार करत बसण्यापेक्षा तिसको मिटावणे का, म्हणजे त्याला तो डाग काढण्याविषयी विचार केला पाहिजे. कधी लागला किंवा का लागला हा विचार करू नये. तसं हा असणारा प्रपंचावरला ब्रह्माविषयी झालेला जो आरोप आहे हा कधी झाला, केव्हा झाला, हा विचार करत बसण्यापेक्षा की त्याच्या निवृत्तीचा उपाय करणं योग्य आहे. बर, इस सर्व आरोप की निवृत्ती किस रीति से होवे है. या सगळ्या आरोपाची निवृत्ती कशी होईल? तर ब्रह्मज्ञान से माया और अविद्या की निवृत्ती होवे है. आणि ब्रह्मज्ञान झालं की म्हणले माया आणि अविद्याची निवृत्ती होते. माया अविद्याची निवृत्ती झाली की तिसके कार्य की कार्य सहित प्रकृती की निवृत्ती होवे है. आणि अविद्याची निवृत्ती झाली की त्याचं जे अविद्याचं कार्य प्रपंच, त्या प्रपंचाची निवृत्ती होते. बर, प्रकृती की निवृत्ती होवे, तीस प्रकृती और ब्रह्म के संबंध की निवृत्ती होवे. आणि प्रकृतीची निवृत्ती झाली की ब्रह्म आणि प्रकृती यांच्या संबंधाची काय होते म्हणले? निवृत्ती होते. त्याच्यानंतर काय होईल? तीस ते जीव भाव और ईश्वर भाव की निवृत्ती होवे. त्याच्यानंतर जीव भाव आणि ईश्वर भावाची निवृत्ती होते. तीस ते जीव ईश्वर के भेद की निवृत्ती होवे. जीव भाव गेला, ईश्वर भाव गेला, मग जीव ईश्वराचा भेद राहिला का? आता नाही, कारण जीव भावच नाही तर जीव ईश्वराचा भेद कुठून राहील, त्याची निवृत्ती. आणि जीव ईश्वराचा भेदच नाही तर बंध, मग बंध होईल का? नाही. तिसके बंध को निवृत्ती होई के मोक्ष सिद्ध होवे है. आणि त्याच्यानंतर त्या बंधाचा मोक्ष होऊन काय होतो? निवृत्ती होऊन मोक्ष सिद्ध होते. अशा रीतीनं एका कालाविषयी सर्व आरोपाची निवृत्ती याला अपवाद असं म्हणतात. यह ब्रह्मज्ञान किसे होय. यह ब्रह्मज्ञान आगे कहिया विचार
तिसते होय. मग आता हा ब्रह्मज्ञान कशाने होईल बाबा? आणखी विचार सांगितला म्हणले पुढे, त्या विचारानं होईल. पहा आता, आरोपाची निवृत्ती कशा रीतीने होईल? सुरुवातीला ब्रह्मज्ञान होईल. ब्रह्मज्ञान झालं की माया आणि अविद्याची निवृत्ती होते. माया आणि अविद्याची निवृत्ती झाल्याच्या नंतर त्यांची ही माया आणि अविद्या निवृत्त झाली. मग त्याच्यानंतर काय होईल? त्यांचं कार्य सहित प्रकृतीची निवृत्ती होईल. मग प्रकृतीची निवृत्ती होईल. बरं, प्रकृतीची निवृत्ती झाली की माया आणि अविद्या, मायेचा आणि ब्रह्माशी असणारा संबंध, त्याची काय आता माया राहिला नाही, संबंध राहणार नाही. ब्रह्माबरोबर त्या संबंधाची निवृत्ती होईल. संबंधाची निवृत्ती झाली, जीव भाव आणि ईश्वर भावाची निवृत्ती होईल. कारण मायेमुळे ईश्वर भाव आणि अविद्येमुळे जीव भाव आहे. मग माया आणि अविद्या यांचा ब्रह्माशी संबंध संपल्यामुळे जीव भाव आणि ईश्वर भाव राहिला का? नाही. जीवभाव आणि ईश्वरभाव कशामुळे आहे? तर मायेचा आणि ब्रह्माशी संबंध असल्यामुळे. पण माया राहील नाही, अविद्या राहील नाही, संबंध राहिलेला नाही. मग संबंध नाही राहिला तर जीवभाव ईश्वर राहील का? नाही. आणि जीवभाव ईश्वराज भावाच्या निवृत्तीनंतर जीव ईश्वर के भेद की निवृत्ती होवे है. आणि जीव ईश्वराच्या भावाच्या नंतर जीव ईश्वराच्या भेदाची निवृत्ती होते. त्याच्यानंतर बंधाची निवृत्ती. अशा पद्धतीनं या ठिकाणी हे प्रपंच, आरोप अपवाद ही कला, या द्वितीय कला समाप्त, दुसरी कला या ठिकाणी समाप्त झालेली आहे. तर ते कलेचा विचार आपण उद्याच्या पाठामध्ये करणार आहोत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.